शेट्टी या दोन संघांनी लगेच मैदानाच्या आत जायचंय. क्विकली आपण कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ तो खर्च करायचा नाही, कारण आजच्या दिवसाचा शेड्यूल तो आपल्याला आजच्या दिवसामध्येच कंप्लीट करायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो थोडासा स्पीडअप तो आपण अगदी करायचा आहे. मॅचला इथे सुरुवात होते आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच, आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब विचार होते, आपण देखील ते कलेक्ट करायचे. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब अर्थातच ज्याने बहारदार खेळ केला गेला आणि तो संदेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. चला संदेश आपण यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब ते कलेक्ट करायचं आहे. संदेश आपण यायचे मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचे आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब ते आहे तो आपण घेऊन जायचंय. दरम्यान एक जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकताय. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट अंबराई आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट पिंपळ शेतबी या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतात. मॅच क्रमांक 3. चला दोन बॅटर आपण मुख्य मैदानात जायचं आणि मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो स्कोरर आपण पाहू शकतो ऑफिशियल देवा बुरकुड आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहू शकतो पंचाच्या माध्यमातून विशाल रावते आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो सचिन अंधेर आणि विशाल रावते. या मॅच साठी आपण पाहू शकतो पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सलामीची जोडी भावेश आणि ऋतिक निलेश भाबर जो आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच आपण क्विकली चालू करायची आहे. तिकडे ऋतिक गुरोडा यांनी 3 चेंडूमध्ये 3 लगातारचे षटकार फेकले ना, तर विराज फरटा आणि तदनंतर आपण पाहू शकतो अक्षय भुया लॅन्स कडून तब्बली 500 रुपयाचा कॅश प्राइस ते दिले जाईल. नक्कीच चेडोबास्पोर्ट जांभूळपाडे संघाचे एक बहारदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अर्थातच विशाल विराज फरटा इथे उपस्थित झाले गेले. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकतो चौकार देखील प्राप्त झाला. चला विराज वरटा आपण यायचे पुढे. आपल्या शुभ असते दुसऱ्या मॅच मॅन ऑफ द मॅच किताब तिकडे वितरित केले जाईल. आपण पाहू शकतो संदेश या खेळाडूला मात्र ते किताब आपण तिकडे वितरित करतोय. त्यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये झालंय प्रॉपर आणि त्याचमुळे तिकडे देखील चुकी झाली आहे. चेंडू हातामध्ये कलेक्ट झाला होता, परंतु तदनंतर ती चुकी आणि त्या चुकीचं भुगतान एक सिंगल धाब्याने झालंय. आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅचचं किताब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देतोय. चला संदेश काढाल आपण यायचंय. आपल्याला मॅन ऑफ द मॅच किताब तिकडे वितरित केले जाईल. धावसंख्या आपण पाहू शकतो 2 चेंडूचा अखेरीस आपण पाहतोय तब्बली 5 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 5 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतो. आणि जांभूलपाडा गाभाचा बंडरबॉय अर्थातच विराज चिवटाचे शुभ असते आपण पाहू शकतो. या मॅचची मॅन ऑफ द मॅचचं किताब ते देखील वितरित केलंय संदेश घाटाला खेळाडूला. आणि गोड व्यक्तिमत्व आहे, खूप सुरेख खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. अर्थातच विराज फरटा ते देखील उपस्थित झाले. त्या स्पर्धेकरता या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. 3 चेंडूचा खेळ तो अद्याप झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 5 आणि एक धक्का देखील तिकडे प्राप्त केलाय. बॅटर आउट बाद.
यावेळेस बॅटच्या रिशमध्ये चेंडू आला नाहीये, परंतु चेंडूला स्टॉप केले तिकडे आणि स्टॉप करत असताना आपण पाहू शकतात एक सिंगल धाब ती कंप्लीट केली. सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतात धावसंख्या एकेरीने वाढली आणि जाऊन पोहोचली 4 चेंडू अखेरीस 6 अंकांवरती. सागर अडलसाडी देखील पारितोषिक लावलं गेलं. अर्थातच अक्षय भुयाल आणि विराट चिवटायन्स कडून तब्बल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ते दिले जाईल. अर्थातच हा पाठिंबा आहे, हा प्रोत्साहन देण्याचं काम ते तिकडे केले गेलंय विराट आणि अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय फटका, परत एकदा फसला गेलाय तिकडे आपण पाहू शकतात बॅटर बाद झालाय. हा धक्का क्रमांक दुसरा, विकेटचं बदल, बॅटर बाद, आउट. सहा ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. एकंदरीत आपण पाहू शकतात 2 विकेट ते प्राप्त केलेत आणि नव्याने बॅटर आपण पाहू शकतात संदीप कोल्हा तो दाखल झालाय. भावेश आपण पाहू शकतात बाद झाले गेलेत आणि नवीन बॅटर आपण पाहू शकतात दाखल झाले संदीपजी कोल्हा. आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीनं सागर अडल जो नाश्ता गेनकडे सज्ज आहे आणि इथून थोडासा स्पीडअप तो करायचा देखील आहे. 6 धावसंख्या फलकावरती जोडली. 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय आणि निलेश फाबरच्या माध्यमातून 5 चेंडू सुरेख पद्धतीने कंप्लीट केलेत. आई गावदी स्पोर्ट अंबर आहे दुसऱ्या बाजूने आई गावदी पिंपल शेत आपण पाहू शकता. नाही 2 संघा माध्यमातून ही मॅच मात्र आपण पाहत आहेत मॅच क्रमांक 3 ती आपल्याला पाहा मिळते आहे. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आला इंटू द कॅप्टन खेळण्याचा मानस, परंतु तिकडे देखील चुकी झाली आहे. एक सिंगल धाव ती कन्वर्ट आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतात षटक क्रमांक 1 चा खेळ तो कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 7-2. जय बजरंग पेंढरीपाडा आणि युवा क्रांती वडगर घोगाटपाडा दोन्ही संघाडी एक एक प्रतिनिधी ते पाठवायचंय. आपण जी काही स्पर्धेची फॉर्मॅलिटीज आहे ती इथे कंप्लीट करायची आहे. कुणाल बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. षटक क्रमांक 2 साठी त्याला आणलं गेलं आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा तो खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटका अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती तब्बली जर पाहिली तर 7 आकड्यावरती पोहोचली गेली. आता कुणालच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चा खेळ तो कंप्लीट केला जाईल. तो कुणाल आपण पाहू शकतो प्रगतीच्या पटलावरती सज्ज झाला. चला कुणाल आपण गेम ऑन करायची आहे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, एक जबरदस्त बॉल तिकडे डिलिव्हर्ड झालाय. डॉट चेंडू येतोय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूची सांगता ती पुरेपूर कंप्लीट झाली आहे. वेगवान गोलंदाजी केली जाते, वेगानं स्वार झाले, भन्नाट वेगानं गोलंदाजी पेशकश केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि ही खासियत आहे गोलंदाजाची. कुणाल आपण पाहू शकतात कुणाल मस्कर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून पहिला बॉल. यावेळेस अजून एक चांगला बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. बॉलला फील्ड परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस, परंतु तो मानस एंड मुवमेंटला स्टॉप केला. एक सिंगल धाव कन्वर्ट झाले आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या एकेरीने वाढली गेली आणि पोहोचली गेली फलकावरती तब्बल आपण पाहू शकतात 8 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत फलकावरती पोहोचली गेली आहे. कुणाल मस्कर आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे आणि क्रीडांगणाचा विचार करायचा गेला तर सुसुबईत असं असलेलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. तिसरा बॉल. यावेळेस बॅटची लॉंग स्टॉप रिजनला बॉलला स्टॉप केलं गेलंय. एक सिंगल धाबेचा कॉल तो कंप्लीट झालाय आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या हलवार वाढते. आता धावांचा वेग जर पाहिला ना तर तो हलवार वाढतोय आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर ती फलकावरती 9 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं ना तर गोलंदाजी अटॅक जर पाहिला ना तर आई गावदेवी अंबराई संघाचा सुरेख आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो धावांचा वेग तो वाढत नाहीये. यावेळेस सरबाबाटला फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. तिकडे देखील काय घडले आहे, विकेटचं बदल झालंय. धक्का क्रमांक 3, बॅटर बाद. प्रेम
हा नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. कुणाल मस्कर काय जबरदस्त गोलंदाजी पेश करतोय. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूचा खेळ जो कंप्लीट केला आणि 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेटची प्राप्ती ती केली आहे आणि अफलातून गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पेश केली जाते. प्रेम वळबी आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने सागर अडल ज्या खेळाडूसाठी 3 षटकांसाठी पारितोषिक देखील लाभलं गेलं. विराज विराट आणि अक्षय भुयालच्या माध्यमातून त्यावेळेस स्लॉक करायचा होता चेंडूला. फटका थोडासा फसला गेला तो तिकडे क्षेत्ररक्षण उपस्थित झाले गेले तोपर्यंत 2 धावेचा कॉल तिकडे बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट केला. तिसऱ्या धावेसाठी वेगाने आले आणि तिसरी धाव देखील तिकडे कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या तिहेरीने वाढती आहे आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती 12. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. 12 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. आता शेवटचा बॉल. 12 धावसंख्या जरूर फलकावरती लावली आहे परंतु ही धावसंख्या सॅटिस्फॅक्शन देणारी नाहीये. आता 2 षटकांमध्ये धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या मध्ये तुम्हाला खेळ तो आकारावा लागेल. खेळ दाखवावा लागेल. एक चांगली इनिंग ती प्ले करावी लागेल. प्रेम आणि सागरला एक चांगली पार्टनरशिप ती इथे बिल्ड करावीच लागेल कारण पॅरामीटरच्या ज्या इमारत आहेत ना त्या तुम्हाला उंचावरती न्याव्याच लागतील. यावेळेस अजून एक चांगला बॉल सबमरीन डिलिव्हर्ड झालाय बॉल आणि एकंदरीत षटक क्रमांक 2 चा खेळ तो अद्यापच झालाय. 2 षटकांच्या आघाडीचा आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती 12 ला 3. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. आई गावदेवी पालखडे आयोजित कैलासवासी नितेश मूर्ती चषक 2025 चा हा राडा संग्राम. राहुल मस्कर आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं हे 3रं षटक टाकण्यासाठी तो प्रगतीच्या पटलावरती त्याला सज्ज केलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतो. राहुल सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो सागर प्रेम. यावेळेस आउट साइड लेग स्टंप बॉल आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचाच्या माध्यमातून हा चेंडू वाईट घोषित केला गेला. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या एकेरीने वाढती आहे. धावसंख्या 13. 2 षटकांचा विचार करायचा गेला ना तर धावसंख्येवर ग्रहण लागलंय की काय याच पद्धतीचं दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. धावगती ही जर पाहिलं तर रफ्तारनं जोडावा लागेल. त्यावेळेस बॅटची यश लागली आहे. आता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित झाले. बॉलला फील्ड केलं तोपर्यंत एक सिंगल धाव तिकडे ब्लीड झाली आणि सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या एकेरीने वाढती आहे आणि वाढत असताना जर पाहिलं तर पोहोचली गेली फलकावरती 14 आकड्यावरती. 14 ही धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहू शकतो राहुल मस्कर हा गोलंदाज आणला गेलाय. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो सागर अडल आणि प्रेम वलबी. आता स्ट्रायकिंग एंडकडे सागर अडल ज्या बॅटरसाठी आपण पाहू शकतो 3 षटकात ठोका 500 रुपये कमवा. त्यामुळे इंडू दुका आपण केल्याचा मानस तिकडे बॉलला फील्ड केलं. बॉल रिटर्न 2 धावेचा मानस होता आणि तो मानस सहजतेने कंप्लीट केला जाईल. 2 धावेचा कॉल झालाय कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 2 ने वाढली आहे आणि वाढत असताना जर पाहिली तर 2च्या आघाडीने पोहोचली गेली फलकावरती आपण पाहू शकतो 16 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे. त्यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आलाय. स्लॉक केल्या बॉलला 1 बाउन्सने चेंडू गॅदर बॉल रिटर्न तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा मानस पुनश्च एकदा झालाय तिकडे कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत असताना जर पाहिलं तर धावसंख्या दोहेंनी इथे वाढली गेली आणि 2 वाढत असताना जर पाहिलं तर जाऊन पोहोचली गेली फलकावरती आपण पाहू शकतो डेफिनेटली 18 आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य दिले जातं आणि हे चांगलं क्रिकेट आहे. परंतु तुम्हाला 1 ते 2 मोठे स्ट्रोक प्रति षटकात ते खेचावे लागतील आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला खेळ देखील आकारावा लागणार आहे. यावेळेस अलाउद्दीन कार्पेटच्या फटका एक्झिक्यूट केला. बॉलला फील्ड केलं. बॉल फील्ड केला आणि त्यानंतर रिटर्न करण्याचा मानस तो झाला आणि एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली एकेरीच्या मदतीने. धावसंख्या 1 ने वाढती आणि पोहोचली गेली फलकावरती तब्बल आपण पाहू शकतो 19. 5 चेंडूचा खेळ अद्यापच झाला. 19 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. राहुल ज्याने खूप चांगला खेळ या षटकामध्ये केला गेलाय परंतु धावा सॅटिस्फॅक्शन नाहीये धावांमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप अतिरिक्त बाहेर आहे बॉल आणि त्याचमुळे पंचांचे हात हवेत समांतर आहेत. अर्थातच धाव अवांतर येते आणि अवांतर धावसंख्येत आपण पाहू शकतो भर धावसंख्या एकेरीने वाढली आहे. धावसंख्या 20.
शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर काय रणनीती असेल राहुल याची. त्यावेळी साडबा वाटणेकरचा मानस एक सिंगल दावेचा कॉल तो केलाय कंप्लीट आणि एकेरीच्या मदतीने षटक क्रमांक 3 ची सांगता देखील कंप्लीट झाली आहे आणि 3 षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या 21 या अंकांवरती 21 ला 3. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. त्यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर गती प्राप्त केली, बाउन्स प्राप्त केला, परंतु पंचांच्या माध्यमातून इथे हा चेंडू वाईट घोषित केला जातो आणि 1 फॉर दी ओव्हरचा सिग्नल देखील दिला गेला. अर्थातच 1 बाउन्स ची जी मुभा होती ती इथे संपली गेली आणि एकंदरीत एक सिंगल धाव ती फलकावरती जॉईंट झाली गेली. आता शेवटचा बॉल कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथून केला जाईल का राहुलच्या माध्यमातून. फुल्लर लाईनचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा ती चुकी झाली आहे. शेवटचा बॉल कंप्लीट करत असताना सातत्याने चुका होत आहेत आणि त्या चुकांचं भुगतान हे आपल्या संघाला करावं लागते, कारण धावसंख्येचा वेग तो फलकावरती कमी होता, परंतु गोलंदाज राहुल देखील सांगतोय की धाबा बनल्या नाहीत आणि माझ्या माध्यमातून मी थोडीशी मदत ती बॅटरला करतोय आणि त्याच्या माध्यमातून 2 धाब्याचं योगदान ते दिले गेलंय. प्रेम आपण पाहू शकता स्टॅकिंग एंडकडे सज्ज झालेत आणि शेवटच्या बॉल साठी ते देखील आपल्या पॉपिंग क्रीज वरती सज्ज आहेत. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस फटका फसला गेला आणि तिकडे सहजतेने बॉलला कॅरी केले जाईल. शेवटच्या बॉल वरती मिळतीये ही 4थी विकेट. बॅटर बाद आउट. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता श्री गणेश कुवरपाडा संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे. सागर अडल सचिन मस्करच्या विपक्षामध्ये पहिला बॉल. यावेळेस साडबा पाटणेकरचा मानस तिकडे जर पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी करावे. बॉल जर पाहिलं तर मैदानामध्ये पडल्यानंतर जर पाहिलं तर आतल्या बाजूने यायला गेला. एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आणि 2 धाबा तिकडे कंप्लीट झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 2 ने वाढली आणि 26 या अंकावरती पोहोचली गेली. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकतो आणि 4 विकेट ते तबूच्या आशाला गेलेत. सचिन पुन्हा एकदा यावेळेस बॅटच्या रिच मध्ये चेंडू आला नाहीये, फटका फसला गेला, परंतु नो मॅच लँड मध्ये अर्थात निर्जस्थळी चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षाला गुंगारा देऊन चेंडू जर पाहिला तर निघून जात असताना थोडासा मिसफील्ड झाला आणि फील्ड केलं तर 2 धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या दुहेरीने वाढती गेली आणि वाढत असताना जर पाहिलं तर 28 आकड्यावरती पोहोचली आहे. 4 विकेट जरूर बाद झालेत, परंतु धावसंख्या देखील वाढवण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल, कारण 4थं षटक आहे. तुम्हाला 40+ धावसंख्या विकेटच्या पटलावरती जोडावीच लागेल आणि त्या इंटेन्शनने ऐकावदी पिंपल शेत संघाला प्रयत्न करावे लागतील.
सचिन यावेळेस चांगला बॉल आहे पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये फटका पुन्हा एकदा बसलाय इथे घडतंय काय तर आपण पाहू शकता विकेटचं बदल झालंय इथे बॅटर बाद झालाय आउट देवराम हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दाखल झाला आणि बॉलिंग मार्क वरती सचिन मथकरच्या माध्यमातून खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते 3 चेंडूचा गड तो आतापर्यंत अद्यावत झालाय आणि त्यामध्ये सुरेख पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते यावेळेस समोरच्या दिशेने केलेला आहे इथे आपण पाहू शकता इन टू द गॅप खेळण्याचा मानस बॉलला फील्ड बॉल रिटर्न तोपर्यंत 2 धावेचा कॉल कंप्लीट करण्याचा मानस होता परंतु एकच धाव ती घेतली जाते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढते फलकावरती आपण पाहू शकता पोहोचली गेली आहे 29 च्या आकड्यावरती 5 विकेट जरूर बाद झालेत परंतु 29 धावसंख्या फलकावरती सॅटिस्फॅक्शन देईल का हा प्रश्न चिन्ह आहे 2 चेंडूवरती एखादा मोठा तगडा स्ट्रोक तो घेतला ना तर धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकते जय बजरंग लाखिवली आणि श्री गणेश कुवरपाडा दोन्ही संघ चला आपण टॉस साठी यायचे नेक्स्ट मॅच साठी आपण करतोय टॉस बॉलिंग मार्क वरती सचिन पुन्हा एकदा सज्ज झालेत शेवटचे 2 चेंडू त्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी आपण पाहू शकता आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस एक चांगला बॉल एक वेगवान ते सर्रार बॉल इथे जर पाहिलं तर बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दास्तानमध्ये एक सुरेख बॉल झालाय कंप्लीट डॉट 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला आणि 5 चेंडू अखेरीस आपण पाहू शकता धावसंख्या फलकावरती 29 आकड्यावरती पोहोचली शेवटचा बॉल बॅटच्या रिच मध्ये आला बॅटचा फ्लो जर पाहिला तर तो लेट आला परंतु एक सिंगल धाव त्या बॉलवरती अर्जित झाली दुसऱ्या धावेचा मानस तो ठेवला गेला आणि 2 धावेचा कॉल आतापर्यंत कंप्लीट झालाय चेंडू आता ठेवणं अंगलट आलं असतं परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात तिसऱ्या धावेसाठी विकेट मिळाली आहे आता धावसंख्या 32 धावेचं आव्हान ते ठेवलं गेलंय दरम्यान वळूया टॉसच्या दिशेनं जय बजरंग लाखिवळे आणि श्री गणेश कुवरपाडा संघाचे कॅप्टन यायचे आणि आपण टॉस साठी आपण आमंत्रित करतो अर्थातच ला विजय 2 धावा मायनस होतील 31 धावा झाल्या होत्या आपण पाहू शकतो इथे विकेट आहे चला जय बजरंग लाखिवले आणि श्री गणेश कुवरपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी आमंत्रित करतोय विराज फरटांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करतोय आपण एका बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच जय बजरंग लाखिवली दुसऱ्या बाजूने श्री गणेश कुवरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन्ही संघात दरम्यान केला जाईल टॉस सन्माननीय आदरणीय अर्थातच विराज चिवरटा एक यंग जनरेशन नवीन टॅलेंट आपण पाहू शकतो त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या 2 संघात दरम्यान टॉस नक्कीच लाखिवली संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेलाय आता 24 चेंडू मध्ये 30 धावेची गरज आहे चला सलामीचे बॅटर ते पाठवायचे आपण मैदानाच्या आतमध्ये क्विकली 24 फॉर रिमेनिंग रिक्वायर्ड टू 30 रन ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात आणि 30 धावेचं लक्ष ते आहे आणि ते लक्ष इथून कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल त्यासाठी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेले आपण पाहू शकतात किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते आपण जबरदस्त पाहू शकतात सुनील त्यानंतर आपण पाहू शकता जयेश आणि गोवर्धन भोईर यांच्या माध्यमातून युट्यूब वाहिनीवरती थेट प्रक्षेपण ते केले गेले आणि जर पाहिलं गेलं तर सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून केले जाते पद्धतीचं आपण पाहू शकतात लाईव्ह टेलिकास्ट ते केले गेले आणि त्यांचं देखील खूप सारं कौतुक करते
काही स्पर्धा आपण पाहू शकतो त्या शिकण्यासाठी केल्या जातात, परंतु शिकून तदनंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये तो अनुभव घेऊन आणि अनुभवाच्या जोड्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन करण्याचा मानस तो किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक आयोजनामध्ये आपण पाहू शकतात काहीतरी नवीन बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आजची जर स्पर्धा पाहिली ना तर ती योग्यतेने युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि खूप सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतात थेट प्रक्षेपण केले जाते. जयेश असेल, त्यानंतर आपण पाहू शकतो सुनील असेल आणि गोवर्धन भोईर यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. थँक्यू सो मच. सुपर पद्धतीची कामगिरी केली जाते, खूप सारं कौतुक. चला बोलूयात मॅचच्या दिशेने. आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम मोलबी आणि दुसऱ्या बाजूने अक्षय काटेला आणि निलेश भाबर ही सलामीची जोडी बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. 24 चेंडूंमध्ये 30 धावेची आवश्यकता आहे आणि 30 धावेची आवश्यकता असताना इथून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते की धावा डिपेंड केल्या जातात गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहिजे, कारण ही विकेट काटा बदलतीये. तुमच्याकडे जर पाहिलं तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन असेल तर माती विकेट आहे आणि या मातीच्या विकेट वरती आपण पाहू शकतो गोलंदाजाला मदत ती असते. चला मॅच करायची आहे. 15 मिनिटांचा अवधी तो तुमच्यासाठी देखील असेल. पंच विशाल आमच्याकडे सिग्नल पोहोचवतात, मॅच इथे ऑन होतीये. प्रेम जो षटक क्रमांक 1 साठी आला, अर्थातच P1 चं पहिलं मेंढरेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये प्रेमला आणलं गेलं. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, एक चांगला बॉल, एक सुरेख बॉल आहे. आपण पाहू शकतो ज्या वेळी अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा मानस ठेवला जातोय ना त्यावेळी बॅटरला स्ट्रगल करावा लागतोय आणि ही बंदिस्त लाईन आहे, कारण या लाईन वरती तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जर पाहिलं तर कलात्मकता आणि पददाली ते लागतंय, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जात नाहीये आणि त्याचमुळे बॉल झालाय डॉट. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु त्याच रिजन मध्ये तिकडे चाली आहे चूक. लॉंग स्टॉप रिजनला नो स्टॉप करीत बॉल निघून गेला सरळ सीमा रेषा पार. येतोय इथे बाईकच्या स्वरूपाने हा दर्जेदार चौकार. 4. चौकार आलाय, नसीबाचा चौकार म्हणावा लागेल. तिसरा बॉल वेगवान तेसरा बॅटची एज तिकडे देखील चाली आहे. पुन्हा एकदा चूक. विकेट किपरच्या माध्यमातून या चुका होत आहेत. प्रेम अजून करील तरी काय हे तो सांगतोय, कारण दुसऱ्या बॉल वरती झाली चूक, तिसऱ्या बॉल वरती चला नो टिमिटिंग. कुठल्या पद्धतीने आपण इथे जमायचं नाहीये. तिसऱ्या बॉल वरती विकेट घेण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि आधीच्या मॅच मध्ये देखील मी म्हटले ना की आपण केलेले वाईट कर्म आणि त्या वाईट कर्माची फळ आपल्या संघाला भोगावीच लागतील. इथे आपण पाहू शकतो एक महत्वाचा विकेट होता आणि त्याची संधी तिकडे सोडली गेली आहे विकेट किपरच्या माध्यमातून. प्रेम जो सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय आतापर्यंत त्याने 3 चेंडूचा खेळ तो परिपूर्ण केला. तो प्रेम आपण प्रगतीच्या पटलावरती पाहू शकतात. यावेळेस वेगवान तिसरा बॉलला फील्ड करण्याचा मानस होता, परंतु बॉल निघून गेला सरळ डीप मध्ये. डीप लांगॉन वरून क्षेत्ररक्षण झालं आणि बॉलला रिटर्न गेले. तोपर्यंत एक सिंगल धाव ती कंप्लीट केली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 4 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 5 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. 5 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडण्याचं काम ते केलं गेलंय आणि बॉलिंग मार्क वरती प्रेम वलवी आपण पाहत आहेत सध्याच्या घडीला सज्ज झाला. प्रेम पुन्हा एकदा यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन ते प्रॉपरली झालं आणि जेल घेण्याची आहे संधी. ओव्हर द बॉलर हेड, जेल परिधान, धरतीला दान. इथे सातत्याने चुका केल्या जात आहेत. ज्यावेळी तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे आणि म्हणतोय ना की गरिबी में आटा गिला, अशा पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये निश्चिततेने पाहायला मिळतंय. इथे चुका केल्या जात आहेत. 30 धावे तुम्हाला डिपेंड करायचे आहे आणि वारंवार चुका. मला वाटते की आपण पाहू शकतो प्रॅक्टिसचा अभाव आहे, कारण ज्या पद्धतीने बॉल कॅरी केली जात आहेत त्यानंतर चेंडू थोडासा स्किट करतोय हातातून. प्रेम पुन्हा एकदा सज्ज झाले. यावेळेस आपण पाहू शकतो कट केलेला बॉल आणि त्या कट केलेल्या चेंडूवरती एक सिंगल धाबा ती कन्वर्ट झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 7.
षटक क्रमांक आपण पाहू शकता एकचा खेळ तो अद्यापच झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकता धावसंख्या 7-0. एक षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 7 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 7 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकताय. आता इथून संदीप कोल्हा हा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. चला स्पीडअप करायचंय तिकडे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गाव अर्थातच आपण पाहू शकतायत बालखडी गाव आणि या बालखडी गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि आपण पाहू शकतायत नेचर खूप सुरेख पद्धतीचं पाहिलं पाहिजे आणि ऍटमॉस्फिअर देखील खूप सुरेख आहे आणि काही बहारदार स्पर्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेला 4 लावण्याचं काम आपल्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणारच आहे. परंतु आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये तिसरी मॅच आपण पाहू शकतायत खूप सुरेख पद्धतीने रंगती आहे. बॉल तयार. त्यावेळेस बॅटची एज लागली आहे. झेल घेण्याची आहे पुन्हा एकदा संधी परंतु बॉल इंटू द गॅप तिकडे झालाय फरार. स्पीपर कव्हरच्या रेंज रिझन मध्ये आपण पाहू शकतायत. बॉलला फील केलं तोपर्यंत आपण पाहू शकतायत 3 धाबा तिकडे कंप्लीट झाला. 3 धाब्याच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकांवरती अर्थातच डबल फिगर अंकांवरती गेली आहे. 10 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो जोडण्याचं काम तिकडे केले गेलंय. संदीप कोल्हा ज्याने पहिला बॉल डिलिव्हर केला इथून चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याला करावी लागेल आणि त्या इंटेन्शनने गोलंदाजी करावीच लागेल कारण 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत करायचा आणि त्या इंटेन्शनने त्या माइंडसेटने तुम्हाला मैदानाच्या मध्ये चांगले चेंडू ते टाकावे लागतील. चांगल्या चेंडूच्या पृथ्वीकरण ते मैदानाच्या मध्ये तुम्हाला करावंच लागेल. आणि बॉलला फेकून दिले गेले सरळ सीमारेषा पार. बॅकवर्ड असतो रिझन मध्ये हा दमदार स्ट्रोक 6 षटकार. सहा धावाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे परंतु आउटफील्ड खराब आणि त्याच मुले पाहू शकतात बॉल तिकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पार. दुसरा बॉल वरती देखील आलाय. हा तगडा प्रहार. चौकार 4. संख्या 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 3 धावेचा आव्हान आता समीकरण फक्त 10 धावेच राहिलंय कारण 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश केली जाते ना त्याच पद्धतीची बॅटिंग झाली तर सामना हा संपू शकतो आणि त्याच मुले आपण पाहू शकतायत हा ही फटका तिकडे फसला गेलाय. आता इथे कुशल मुवमेंटला ब्रेक थ्रू मिळलाय. बॅटर आउट होतोय मिस्टर अक्षय. बॅक टू द आउट बाद. गोलंदाजाचे करतोय हा क्रिकेटपटूंची 4 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झालाय आणि आपण पाहू शकतायत अमरापूर गावाचा एक ग्रामीण खेळाडू अर्थातच आपण पाहू शकतायत
2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झाला गेला. त्यावेळेस आपण पाहू शकतो आडबा पाट मानस. जर पाहिलं तर आधीच इंटेन्शन बनवलं होतं की मी स्लॉक करीन हा चेंडू आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो तिकडे बीट झाले गेले बॅटर. एक डॉट चेंडू होतो आणि डॉट चेंडूच्या सहाय्याने 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. धावसंख्या 20 या अंकांवरती पोहोचली गेली. एक विकेट तो फलकावरती जोडला गेला. एक शेवटचा चेंडू आहे शिल्लक आणि नवीन बॅटर आपण पाहू शकतो राहुल मस्कर आपण पाहत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने राहुलने बॉल उडवलाय, फटका फसला गेलाय आणि तिकडे चुकी घडणार नाहीये. मिस्टर राहुल मस्कर बॅक टू द डगआउट. हा दुसरा धक्का बसतोय बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 20 आपण पाहू शकतो. हमरापूर गावाचा वंडर बॉय अर्थातच माझी मुंबई आपण पाहू शकतो. त्या संघामध्ये त्याची निवड झाली. 3,20,000ची बोली त्याच्यावर लागली. रोहित यादव आपल्याच विभागातील एक खेळाडू आहे आणि तो जर पाहिला तर ISPL मध्ये खेळण्यासाठी तो या हंगामामध्ये सज्ज होईल. अर्थातच स्ट्रीट स्टेडियम आपण पाहू शकतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दिलखुश बॉलिंग मार्क वरती सज्ज. त्यावेळेस यष्टांचा भेद यू मिस आय डेफिनेटली एक कट होणारा बॉल आपण पाहू शकतो. उजवी एसटी वाकवली आहे. बॅटर बाद आउट. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. 12 चेंडूंमध्ये 10ची गरज होती. आता 11 चेंडूंमध्ये 10ची गरज आणली आहे. बॉलर दिलखुश ज्याने पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदल केलाय. दुसरा बॉल देखील सुरेख आहे. ही चांगली लेंथ आहे. गुडलँड स्पॉट वरती चेंडूला पिच केले जाते आणि गुडलँड स्पॉट वरच्या चेंडूवरती खेळण्यासाठी तुम्हाला जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने पंच करणं ते गरजेचं असतं. पद्धतशीर असणं ते गरजेचं असतं. परंतु ते सचिन मस्करच्या माध्यमातून आपल्याला पाहा मिळत नाहीये आणि त्याचमुळे सचिन बीट झाले. त्या बॉल एक डॉट चेंडू ते देखील कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 20. त्यावेळेस सॉफ्ट हँड खेळलाय. सिंगल धावेचा मानस तो केलाय कंप्लीट. एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकतो. धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि धाव पोहोचली गेली फलकावरती 21 या अंकांवरती 21 ला 3 सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो. ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग नको कुठल्या पद्धतीने. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झाला आणि 3 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतो. 21 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडण्याचं काम ते केलं गेलंय आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो. दिलखुश जो सज्ज झाला ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट केला गेला. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करण्यात ते बाकी आणि स्ट्रायकिंग एंडकडे विशाल जाधव सज्ज झालाय. चला स्पीडअप करायचा गोलंदाज दिलखुश. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि लेफ्ट हँडर बॅटरची खासियत आपण पाहू शकतो. अर्थातच नैसर्गिक मदत, पोटेन्शियल, कॅपेबिलिटी, ॲबिलिटी या सर्व गोष्टी लेफ्ट हँडर बॅटरकडे असतात.
आणि तोच विशाल स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज झाला आहे दिलखुशच्या विपक्षामध्ये. 9 मध्ये 9 ची गरज आहे. यावेळेस बॅट चेस लागली लॉंग स्टॉप रिजनला नो स्टॉप करी चेंडू निघून चाललाय सरळ आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच बोले चेंडू थांबणार नाहीये बॉल निघून गेला सरळ चौकारमध्ये 4. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 25. ही धावसंख्या सध्याच्या घडीला विखेच्या पटलावरती जोडली गेली आहे आणि आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दिलखुश ज्याने 4 चेंडूचा खेळ परिपूर्ण केला. 5 धाबेची गरज आहे आणि जर केलं तर बॅटरच्या माध्यमातून हा जबरदस्त तडाखा तिकडे केला गेला. बॉलला जर पाहिले तर चौकारमध्ये कन्वर्ट केलं. 25 धावसंख्या आपण पाहू शकतो विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक तिकडे आहेत परंतु बॉल फील्ड केला जातोय. आउटफील्ड खराब आहे आणि त्याचमुळे चेंडू हातामध्ये ते व्यवस्थित येत नाहीये. 2 धाबेचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि तिसऱ्या धाबेसाठी देखील वेगाने गेलेत. आता 4थी धाव देखील घेतली जाईल का आणि 4 धावा तिकडे कंप्लीट केला गेलाय. 4 धाबेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 29 च्या आकड्यावरती पोहोचले. आता स्कोर इज लेवल नाव आता 1 धाबेची गरज आहे. 1 धाव इथे आपण पाहू शकतो उर्वरित 7 चेंडू आणि 1 धाबेची गरज. चला दोन्ही संघ लगेच तयार आहे. जय बजरंग लाखिवले आणि श्री गणेश कुवर पाडाबी या दोन्ही संघाने नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहायचे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. यावेळेस आपण पाहू